मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जलवाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यांच्या पाठपुराव्याने ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे ते मंत्री नितेश राणे आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? मला असं वाटतं हे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींची दूरदृष्टी आहे. जेव्हा फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री होते पहिल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये, तेव्हा त्यांनी ह्या जलवाहतुकीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचीच इच्छा होती की इथून ते सिंधुदुर्ग किंवा कोकण पूर्ण ह्या जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडला गेला पाहिजे. ह्या सरकारच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय, जेणेकरून कोकण आणि त्याचे विविध जिल्हे 877 असा आपला किनारपट्टी जी आपली कोकणाला महाराष्ट्राला लाभली आहे ती आम्ही जलवाहतुकीच्या निमित्ताने जोडण्याचं आमचं नियोजन आहे. जेणेकरून प्रवास आपण गावाकडे तर जाऊच शकतो, पर्यटन वाढ होणारच, पण त्याच्यावर उद्योग, व्यापार आणि रोजगाराला पण चालना भेटेल. सर, आपण स्वतः या रोरो सेवेची नुकतीच पाहणी केली आहे. अगदी विमानासारख्याच व्यवस्था या बोटीमध्ये आपण बघितल्यात. काय भावना आहेत आपल्या? माझं समाधान आहे की माझ्या कारकिर्दीमध्ये एक कोकणाचा तरुण म्हणून मी मंत्री असताना अगर अशा पद्धतीची सुविधा आम्ही आमच्या जनतेसाठी देऊ शकलो, याच्यापेक्षा समाधान आणि याच्यापेक्षा आनंद कुठलं कशातच नाही. सर्वसामान्य नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतील का? साधारण तिकिटाचे दर त्यांना परवडण्याजोगे असतील का? आणि ही सेवा नागरिकांच्या सेवेत कधीपासून सुरू होईल? ही सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. आपण जिथे बसलोय तिथे इकॉनॉमी क्लास आहे, मग प्रीमियम इकॉनॉमी आहे, मग त्याच्यानंतर बिझनेस आणि फर्स्ट क्लास आहे. सगळे परवडणारे दर असं आम्ही जनतेसाठी आणतोय. आणि जसं समुद्र शांत होईल, वातावरण चांगलं होईल, ही सुविधा आम्ही जनतेसाठी काही 3-4 दिवसातच 1 किंवा 2 सप्टेंबरपर्यंत आम्ही सुरू करणार आहोत. गणेशोत्सव आणि कोकण हे नातं सर्वांच्याच परिचयाचं आहे. मात्र दरवर्षी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे वाहतुकीचा. हाच प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीची सुविधा निर्माण करून दिली आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रोरो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर ही रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. मंत्री नितेश राणे यांनी स्वतः आज या रोरो सेवेची पाहणी केली आहे आणि लवकरच ही सुविधा सर्वसामान्यांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. कॅमेरामॅन रिद्धेश कदमसह मी अवंती भोयर, महा MTV, मुंबई.